आता पाहूया मनपातल्या सत्तेसाठी कशी चढाओढ सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड होणार येत्या आठवड्यात। भाजपचाच अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा गेम करणार काँग्रेस नेते नाना पटोले यांचा दावा। शिंदे आणि अजित पवार यांचा गेम भाजप करेल आणि केला, त्याच्यामुळे अजून खेळ आहे समोर, अजून 8 दिवस थांबा। अमरावती महानगरपालिकेचा नवा फॉर्म्युला अखेर मंजूर। स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 9, सदस्य संख्या वाढल्याने सत्ता समीकरणात बदलाची शक्यता। 15 फेब्रुवारीपूर्वी होणाऱ्या पहिल्याच बैठकीत ठरणार महापौर उपमहापौर। अमरावती महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा महापौर होणार। काँग्रेसचे माजी मंत्री सुनील देशमुख यांचा दावा। अमरावतीतील जनतेने भाजपला नाकारले, सुनील देशमुख यांची टीका। तुम्ही पाहिलं असेल की भारतीय जनता पक्षाला 2017 मध्ये 45 उमेदवार त्यांची निवडून आले होते, त्याच्यातली यावर्षी फक्त 25 निवडून आले, 20 उमेदवार त्यांचे पडले। खरं म्हटलं तर हे एक सरकार जनतेने त्यांना नाकारल्याचं धोतक आहे। मुंबई महापालिकेतील राजकीय पक्षांची कार्यालय लवकरच खुली होणार। पालिकेतील कार्यालय संख्या वाढली, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीलाही पक्ष कार्यालय द्यावी लागण्याची शक्यता। मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापनेला वेग। काँग्रेस पक्षाने इस्लाम पार्टीला पाठिंबा केला जाहीर। इस्लाम पार्टीचे 35, समाजवादी पार्टीचे 5 आणि काँग्रेसचे 3 नगरसेवक मिळून 43चं बहुमत पूर्ण। मुंबई महापौर शिवसेनेचाच व्हावा यासाठी कराडमध्ये रत्नेश्वर मंदिरात शिवसेनेचा महादेवाला महाअभिषेक। शहराध्यक्ष राजेंद्र माने यांच्या वतीने महाअभिषेक। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधत इच्छा व्यक्त। मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदी अशरफ आझमी यांच्या नावावर शिक्कामोर्तब। आझमी मुंबई महापालिकेत 3ऱ्यांदा नगरसेवक। काँग्रेसचे नगरसेवक थोड्याच वेळात कोकण भवनला जाऊन गटाची स्थापना करणार। मुंबई महापौर आरक्षण पदाचा पेच कायम। नव्या चक्राकार पद्धतीने महापौर पदाची सोडत काढणार, सूत्रांची माहिती। या पद्धतीचा महायुतीला धक्का। महायुतीकडे अनुसूचित जमातीचा उमेदवार नाही, अनुसूचित जमातीचे नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत।